नमस्कार. आजचा विषय आहे कोणती करिअर्स आता काही दिवसांनंतर गायब होतील, सिस्टीममधनं आउट होतील आणि आपल्यासाठी ती उपलब्ध असणार नाहीत. म्हणजे कोणत्या करिअरमध्ये जाणं हे अडचणीचं ठरू शकेल किंवा बदलत्या ट्रेंड्समुळं कोणत्या करिअरला आता रामराम करावं लागेल, त्यांना बाय बाय करावं लागेल, कोणती करिअर्स आता राहणार नाहीत. हा आजचा विषय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे येत्या 5 वर्षामध्ये काही करिअर्स निश्चितपणे गायब होणार आहेत. आपण पाहिलं असेल की पूर्वी हाताने पेंट करून नामफलक लिहिण्याचं काम केलं जायचं. कापडी बॅनरवरती असं नाव लिहिलं जायचं किंवा कार्यक्रमाचं टायटल केलं जायचं. हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो की फ्लेक्समुळं हा जो एक प्रकारचा जॉब होता, एक प्रकारचं काम होतं, हे काम आता गायब झालेलं आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी आपण अनेक प्रकारचे जॉब्स गेलेले पाहिले. ऑटोमेशनमुळं इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या जॉब्सला कात्री लागलेली आपण पाहिलेलं आहे. डिजिटलच्या या युगामध्ये, आता या ऑटोमेशनच्या युगामध्ये, एआयच्या रचनेमध्ये कोणते जॉब जातील ते आता आपण अंदाज घेऊन पाहूयात. कदाचित हे 5 वर्षामध्ये हे जॉब्स या सिस्टीममधनं किंवा या समाज रचनेतून गायब झाले असतील, हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यातला पहिला जॉब आहे तो म्हणजे डेटा एंट्री. डेटा एंट्री हे काम पूर्वी हाताने लिहिलेलं जायचं, नंतर टाईपरायटर आला, नंतर कम्प्युटरच्या माध्यमातून हे काम केलं झालं. आता आपण पाहतो की मोबाईलच्या माध्यमातून आपण डेटा टाईप करत असतो. याही पलीकडे जाऊन ऑडिओच्या माध्यमातून डेटा एंट्री होणं सुलभ झालं. पूर्वी एका कागदावरची इन्फॉर्मेशन ही टाईप करून घेतली जात असायची. दरम्यानच्या काळामध्ये आता मोबाईलवरती आपण टाईप केलेली गोष्ट ही व्हॉट्सअपने दुसऱ्याला पाठवली की त्याला पुन्हा ती टाईप करावं लागत नाही. ती गुगल शीट्सला गेल्यानंतर तर रिपिटेटिव्ह टायपिंगचा प्रश्नच बिलकुल येत नाही. त्यामुळं लिखाण असेल, हल्ली लेखक सुद्धा टायपिंग करत असताना पूर्वी हाताने लिहायचे, आता ते बोलून लिखाण करताना दिसत आहेत. ऑडिओ कन्व्हर्टेड इन टू टेक्स्ट या स्वरूपात ते झालेलं आहे. त्यामुळे डेटा एंट्री नावाचा जो जॉब होता किंवा ते काम होतं ते आता इथून पुढच्या काळामध्ये आउटडेटेड होणार आहे. टेलिकॉलर किंवा कस्टमर सपोर्ट नावाचा सुद्धा जॉब आता आउटडेटेड होतोय. त्याचं कारण आपण एखाद्याला कॉल केल्यानंतर रेकॉर्डेड रिप्लाय हा ऐकायला मिळतो. त्याचबरोबर एक नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी आपण पाहिली असेल ती म्हणजे चॅटबॉटची संकल्पना. आपण वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याशी कम्युनिकेशन हे यांत्रिक पद्धतीने एआयचा वापर करून केलं जातं आणि चॅटबॉट हे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी बांधील राहतं. आपण जर उत्तरं मागितली तर ते उत्तर देतं. आपल्याशी ते इनिशिएटिव्ह घेऊन सुद्धा संवाद साधायला लागतं. त्यामुळे टेलिकॉलर असेल किंवा जो असिस्टंट पूर्वी रिसेप्शनला कोणीतरी बसलं आणि ते आपल्याला उत्तर देतंय, अशा पद्धतीचं आता काम राहणार नाही. या कामाची विशेष गरज पडणार नाही आणि काही दिवसांनंतर टेलिकॉलर म्हणजे कॉलिंग करून माहिती देणं किंवा विचारणं ही गोष्ट आउटडेटेड होणार आहे. तिसरे काम आता आपण अस्तंगत झालेलं पाहतोय ते म्हणजे ऑनलाईन बँकिंगमुळं बँकेत जाऊन निळी स्लीप, पिवळी स्लीप भरून पैसे द्या किंवा पैसे घ्या अशा पद्धतीची व्यवस्था जी होती, तर तिथील अकाउंटिंग क्लर्क जो होता तो जो जॉब आहे तो जॉब आता आउटडेटेड होताना दिसतोय. काही ठिकाणी तो अत्यंत अल्प स्वरूपात चालू असेल, परंतु हा जॉब आता अकाउंटिंग क्लर्कचा जॉब जातोय. चेक भरण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिक मशीन्स आलेल्या आहेत. त्यामुळे चेक भरण्यासाठीची स्लिप आपल्याला देण्याची गरज नाही. पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी आपण UPI किंवा डिजिटल पेमेंटचा UPIचा वापर करतो आणि म्हणून या माध्यमातून असंच काम वाढत गेल्यानंतर काही दिवसानंतर बँकेमध्ये काम करणाऱ्या ते जे अकाउंटिंग क्लर्क आहे त्यांचा जॉब आउटडेटेड होताना दिसणार आहे. प्रिंट मीडिया हा तर अनेक वर्षांपासून अत्यंत सन्मानाने चाललेला व्यवसाय. कोरोनाच्या काळामध्ये त्याला एक ब्रेक लागलेला आपण पाहिलं. त्याच्यानंतर सुद्धा उचल त्यांनी घेतली. पण आज आपण पाहतोय की टेलिव्हिजन तोही बऱ्यापैकी आउटडेटेड होताना दिसतोय. परंतु टेलिव्हिजन असेल, यूट्यूब असेल, आपले सोशल मीडियाचे अनेक प्रकारच्या माध्यमं असतील, या स्वरूपातून बातम्या किंवा घटना यांच्याबद्दलच्या गोष्टी असतील, जाहिराती असतील, लेख असतील, बातम्या असतील, न्यूज रिपोर्टिंग असेल, हे सगळं होताना दिसतंय. आणि म्हणून प्रिंट मीडियाचा व्यवसाय आता श्रिंकेज म्हणजे तो आता नॅरो डाऊन होताना दिसतोय. आणि अर्थातच या अनुषंगाने न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर असेल किंवा म्हणजे जो विक्रेता असेल किंवा तो सेल करणारा व्यक्ती असेल किंवा घराघरात जाऊन न्यूजपेपर टाकणारा व्यक्ती असेल, यांचे जॉब गेल्या काही दिवसांमध्ये
मोठ्या प्रमाणात गेलेले दिसत आहेत किंवा कमी झालेले दिसत आहेत. आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या रेडीमेड स्वरूपाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून मिळताना दिसत आहेत. त्यामुळे प्रिंट मीडिया हा इथून पुढच्या काळात श्रिंकेज होत जाऊन तो खूप कमी स्वरूपात अवेलेबल दिसेल. एव्हाना प्रिंट मीडिया देखील डिजिटली उपलब्ध होताना दिसतोय. त्यामुळे कागदावरती दररोज काहीतरी छापावं आणि ते वाचायला नेऊन द्यावं हा एक व्यवसाय आता अस्तंगत होताना दिसतोय किंवा कमी स्वरूपात झालेला दिसतोय. पण त्यातले बरेचसे जॉब्स, प्रिंट मीडिया संपूर्ण संपणार नाही, परंतु प्रिंट मीडियामधील विशिष्ट पद्धतीचे जॉब आता आउटडेटेड झालेत. जसे की ट्रान्सलेशन सारखी गोष्ट आता त्याची आपल्याला गरज पडत नाही. प्रूफ रिडिंग सारखी गोष्ट आता आपल्याला त्याची गरज पडत नाहीत. एक प्रकारे हे जॉब आता आउटडेटेड झाले आहेत, हे संपलेले आहेत. अजून एक जॉबचा किंवा व्यवसायाचा प्रकार आहे, तो सुद्धा आता कमी होताना दिसतोय. काही दिवसांनी तो संपून जाईल, कदाचित संपून जाईल. संपावा अशी आपली अपेक्षा नाहीये, परंतु ती शक्यता आहे. ते म्हणजे ट्रॅव्हल एजंट, बुकिंग एजंट जे आहेत त्यांचं काम. पूर्वी तिथे जावं लागायचं, आपल्याला पावती भरून द्यायला लागायची, वय सांगावं लागायची, तारीख सांगावं लागायची. आता हे आपण सगळं अख्खा प्रवास, रेल्वेचा प्रवास असेल, विमानाचा प्रवास असेल, अगदी ट्रॅव्हल्सचा प्रवास असेल, हा आपण मोबाईलवरती घर बसल्या बुकिंग करतो. त्याचं कॅन्सलेशन सुद्धा करू शकतो, त्याचं पेमेंट आपण करू शकतो. आणि म्हणून ट्रॅव्हल बुकिंग हा जो व्यवसाय किंवा त्याचे एजंटचं जे काम होतं हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसतंय. जे चालू आहे ते फक्त आता ब्रँडेड सर्व्हिसेस चालू असतील किंवा त्याही खूप खूप कमी प्रमाणात झालेले दिसतील. त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये नाहीसा होऊ शकतो अशा स्वरूपात आहे. इंडस्ट्रीमध्ये काही असेंब्ली लाईनवरती जे काम असतं, जे रिपिटेटिव्ह असतं किंवा मॅन्युअल एफर्ट्सचं काम असतं, हे सुद्धा काम आता जाताना दिसतंय. एखाद्या ठिकाणी स्क्रू लावणं आहे किंवा नट पिळणं आहे किंवा मेजरमेंट घेणं आहे, ही कामं आता गेलेली आहेत. कारण एखादी वस्तू फक्त त्याच्यावर बसवणं, टोपण बसवणं याची गरज आता राहिलेली नाही. त्यामुळे मॅन्युअल वर्क किंवा रिपिटेटिव्ह वर्क या पद्धतीचे जॉब्स आता जात आहेत. त्याची जी जागा आहे ती जागा मशीनने घेतलेली आहे. आणि आता ऑटोमेटेड मशीन्स विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटरफेस याद्वारे मॅन्युअल वर्क आणि रिपिटेटिव्ह वर्क, खास करून असेंब्ली लाईन मधलं काम आता संपत आलेलं आहे. एक अजून थोडीशी वाईट वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे लायब्ररियन नावाचं जे काम आहे. पूर्वी असं होतं की लायब्ररियनच्या व्यक्तीला पूर्णतः ते सगळं काम फिजिकली करावं लागायचं, नोंदणी हाताने करावं लागायची. आता व्यक्ती येतो, तो त्याचं हवं ते पुस्तक कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती चेक करतो, ते उपलब्ध असेल तर तो डिमांड करतो, ते पुस्तक तो घेतो, त्याच्यावर ऑटोमेटेड त्याची नोंद तिथे होते. बुक किपिंग हे व्यवस्थितपणे होतं आणि ऑटोमेशन असलेली सगळी यंत्रणा काम करते. काही दिवसांनी लायब्ररीचे फार थोड्या प्रमाणातले जॉब उपलब्ध राहतील अशी जणू काही शंका या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. फोटो एडिटिंगचं काम. आता अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपल्या मोबाईल्समध्येच उपलब्ध आहेत किंवा लॅपटॉपमध्ये उपलब्ध आहेत, PC मध्ये आहेत. त्यामुळे फोटो एडिटिंगसाठी आपण जाणं, तिथं जाऊन ते फोटो धुणं किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, कलरचा ब्लॅक अँड व्हाईटचा कलर करणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्यात की अशा पद्धतीने काम करणाऱ्या एडिटर्सचं काम हे आता आउटडेटेड होताना दिसतंय किंवा ते जाताना दिसतंय. ही सगळी कामं माणसं स्वतः करत आहेत. आता एक शेवटचा जॉब ज्याच्यावरती फार वाद होऊ शकतो की हे काम लगेच जाईल का किंवा हे जाऊ नये असं अनेकांना वाटतंय. अर्थातच ही जी कामं आहे त्याच्यातून बेरोजगारी निर्माण होत असते जेव्हा ती जातात. पण पर्याय नाहीये, इलाज नाहीये. जेव्हा एक टेक्नॉलॉजी येत असते तेव्हा टेक्नॉलॉजी पुढे सगळं फिकं पडतं, कारण हे सगळे निर्णय हे इकॉनॉमिकल बेस्ड असतात. भविष्यामध्ये, आता लगेच 5 वर्षात नाही, परंतु भविष्यामध्ये ड्रायव्हरचा जो जॉब आहे तो सुद्धा जाऊ शकतो अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण ज्या पद्धतीने आपण रोबोट हँडल करतोय त्या पद्धतीने आपण आपली जर गाडी हँडल केली, ती प्रोग्राम स्वरूपाची असेल किंवा ती आपण प्रवाशांनीच ती हँडल केली, तर ड्रायव्हर नावाची स्वतंत्र व्यवस्था लागेल का याबद्दल मोठ्या शंका लोकांच्या मनात आहेत. तशा पद्धतीच्या कार्स आता नव्याने दाखल देखील झाल्यात. मी म्हणेल की 100 पेक्षा जास्त पद्धतीचे जॉब जात आहेत असं आपण म्हणू शकतो. ते लगेच उद्या जातील असं नाही, ते जावेत असं आपल्याला वाटत नाहीये, परंतु काळजीपूर्वक या क्षेत्रांमध्ये जावं. ज्यांना 10वी-12वी नंतर करिअरचा निर्णय घ्यायचा आहे की कोणती क्षेत्र आता आकुंचित पावत चाललीत, कमी होत चाललीत, जिथे माणसाची गरज आता राहणार नाहीये, ती क्षेत्र कोणती त्याचा अंदाज यावा यासाठी आत्ताचा हा व्हिडिओ होता. निश्चितपणे कोणताही जॉब जरी गेला तरी त्याच्यामध्ये AI माध्यमातूनच जॉब करण्याची पद्धत बदलणार आहे. त्यामुळं सगळेच्या सगळेजण बेरोजगार होणार नाहीयेत. जो पेंटर होता, ज्याने स्वतःला ग्राफिक डिझाईनमध्ये कन्व्हर्ट केला,
तो आता ग्राफिक डिझाईनचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो फोटोग्राफर होता, ज्यावेळेस त्याने फोटोग्राफरचा आता स्टुडिओमध्ये त्याचं रूपांतर करून युट्यूबसाठीचं शूटिंग चालू केलं, तो त्याच्यामध्ये व्यवसाय करताना दिसतोय. जो आधी जे काम करत होता त्याने त्याच्यात कन्व्हर्जन केलं. जो वर्गात शिकवत होता त्याने जेव्हा PPT वापरायला सुरुवात केली तेव्हा त्याचं काम त्याला अधिक चांगलं करता आलं. तेव्हा नोकऱ्या जरी गेल्या तरी नव्याने निर्माण होतील, पण कोणत्या जातील याचा आपल्याला अंदाज घ्यायचा होता, म्हणून हा व्हिडिओ केला. काळजी घ्या आणि योग्य ठिकाणी प्रवेश घ्या.